रामकृष्ण हरी मंडळ, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणा। मी आज तुम्हाला 19 वर्ष जुनी असणारी बिल्डिंग आहे, ज्या बिल्डिंगचं नाव आहे पुराणिक काव्यधारा कॉम्प्लेक्स। तिथे फर्स्ट फ्लोअर टू 14 फ्लोअर अशी 14 माळ्याची बिल्डिंग असणार आहे। स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम याच्यामध्ये आहे, गार्डन पण याच्यामध्ये आहे। ठाणा स्टेशनपासून जर अंतराचा विचार आपण केला तर साधारणतः 5-5.5 किलोमीटर अंतरावरती असणारं हे कॉम्प्लेक्स असणार आहे। आरमॉलपासून जवळ, डीमार्टपासून जवळ, भविष्य आणि इस्कॉन टेम्पल जे आता नवीन आलं त्याच्यापासून पण जवळ, भाजीपाला, बाकी सगळ्या मार्केट, स्कूल, ह्या सगळ्या गोष्टी, अंबर इंटरनॅशनल म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टी, शाळेच्या जवळ, शाळा, ह्या सगळ्या गोष्टी ह्या फ्लॅटपासून जवळ असणार आहे। हा जो फ्लॅट आहे हा 670चा कार्पेट असणार आहे आणि याचा जो मेंटेनन्स आहे साधारणतः 4,200 रुपये इन्क्लुडिंग प्रॉपर्टी टॅक्स असणारा मेंटेनन्स असणार आहे। पण ह्या फ्लॅटमध्ये पार्किंग नक्कीच नाही आहे। पार्किंग नसल्या कारणानं हा जो फ्लॅट आहे हा पुराणिक बिल्डरनं बनवलेला आहे, पण पार्किंग, ओपन पार्किंगची सुखसुविधा आहे, पण ती जो पहिला लावेल त्यासाठी आहे वगैरे। मग कधीतरी गेस्ट पार्किंग किंवा मग गेटच्या कधीतरी गाडी बाहेर पण लावावी लागते। तर अशाच पद्धतीचा हा 2 BHK फ्लॅट आहे। याचा कार्पेट जर बघितलं तर मोफा कार्पेट असल्यामुळे तुम्हाला एक घर मोठं वाटेल। ह्या घरामध्ये जे काही फर्निचर दिसतंय हे फर्निचर मात्र ह्या घरामध्ये राहणार नाही आहे, ते जाणार आहे घेऊन। पण तसं जर फ्लॅट बघितलं तर कसा हा फ्लॅट आहे नक्की तो मी थोडासा प्रयत्न करतो दाखवायचा। कारण की हा जो फ्लॅट आहे, ज्यावेळेला हा फ्लॅट आपण घराच्या बाहेर जाणार आहोत त्यावेळेला हा वेस्ट फेसिंगचा असेल, पश्चिम दिशेला आहे आणि आतमध्ये येताना पूर्व दिशेला आहे। इथे तुम्ही बघू शकता 1 आणि 2 ह्या 2च लिफ्ट आहेत आणि मग 2 लिफ्टच्या आतमध्ये गेल्यानंतर हा आपल्याला ईस्ट एंट्रीचा, म्हणजे सकाळचं ऊन जे आहे तुमचं हे पूर्ण घरामध्ये नक्कीच येईल। आणि अशा पद्धतीचा हा हॉल आहे, जे तुम्ही बघू शकता। हॉलची साईज जर बघितली तर मोठी आणि चांगली ही आहे। त्या पद्धतीनं जर असं बघितलं तर हा असा हॉल आहे आणि समोर जर बघितलं तर आत्ता मोकळा आहे, पण भविष्यात इकडे बिल्डिंग येण्याचे चान्सेस आहेत, म्हणजे नाही येणार असं नक्कीच नाही, येऊ पण शकतात बिल्डिंग्स। आणि त्याच्यानंतर हे तुमचं हे हॉलच्या ह्या साईडला जर बघितलं तर डायनिंग आणि इथे असा मोठा गॅप तुम्हाला ह्या हॉलमध्ये मिळतो। आणि त्याच्यानंतर हा गॅप झाल्यानंतर मग तुमचं टी व्ही युनिट वगैरे तुम्ही ह्या साईडला सेट करू शकता। आधी इकडे स्टोरेजसाठी पण हे कपाट वगैरे बनवलं इथं तर चालेल। हे आत्ता हे दिसतं हे मात्र ते सगळं घेऊन जाणार आहेत। आणि त्याच्यानंतर मग आपण ह्या साईडला आलो तर तुम्हाला हे किचन आहे, जे किचन तुम्ही बघू शकता किती मोठं आणि प्रशस्त आहे। ह्या साईडला अशी जागा पण मोठी आहे परत, आणि ह्या साईडला अशी हे आणि गॅसची पाईपलाईन वगैरे ह्या बिल्डिंगला नक्की आलेली आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, वरती जागा पण आहे ठेवायला। आणि नंतर ज्यावेळेला आपण ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला इमिडिएटली जर बघितलं तुम्हाला इकडे प्रॉपर एक टॉयलेट, बाथरूम, वॉशरूम इंडियन पद्धतीचं आहे। आणि ह्याच्यानंतर तुम्हाला इथे पण ड्राय बाल्कनीसाठी वॉशिंग मशीनला मोठी आणि प्रशस्त अशी जागा पण तुम्हाला इकडे मिळते। जुने कन्स्ट्रक्शन असल्यामुळे कार्पेट वाईज जर बघितलं तर मोठं घर तुम्हाला नक्की दिसतं। परत ह्या साईडला जरी आलो तर आपण तर ह्या साईडला पण हे बेडरूम आहे आणि इकडनं इथे आपल्याला जागा असणार आहे कपाट ठेवण्यासाठी। आता सध्या ह्याच्यात कपाट आहे, पण ह्या साईडला जर बघितलं तर परत तुम्हाला इथे मोठा बेड चांगला प्रॉपरली ह्या साईडला बसतो, असं एवढं मोठं बेडरूम पण नक्कीच तेवढं आहे। तर ह्याला हे कॉमन बेडरूम आपलं म्हणलं तरी चालेल। आणि नंतर मग आपण मास्टरमध्ये जातोय तर मास्टरला आतमध्ये इमिडिएटली आल्यानंतर तुम्हाला इथं मोठं प्रशस्त असं एक बाथरूम, टॉयलेट, वॉशरूम मिळतं ह्या साईडला। त्याच्यानंतर परत आपण जर पुढं गेलो तर पुढं गेल्यानंतर परत हे तुमचं मोठं असं बेडरूम आहे, ज्या ह्याच्यात पण जर बघितलं तर मोठा बेड आणि पद्धतशीरपणे इथे मोकळी जागा ह्याच्यामध्ये मिळते। आणि ह्याचा पण जर बघितलं तर सकाळचं ऊन हे तुमचं परत ह्या बेडरूममध्ये नक्की येतं, अशा पद्धतीचं हे बेडरूम आहे। आणि मग ज्या वेळेला आपण इकडनं येणार आहात त्यावेळेला इथे परत कपाटासाठी जागा आहे, पण हे कपाट रिमूव्हेबल आहे, हे घेऊन जातील। खरं तर हा फ्लॅटही विकायला आहे, नाही असं नाही आहे। हा थोडा महाग आहे कारण ह्याची किंमत, हे जे ओनर आहेत ह्यांनी ह्या फ्लॅटसाठी 1,10,00,000 रुपये किंमत सांगितलेली आहे। पण आपल्याकडे अजून एक फ्लॅट आहे त्याची किंमत साधारणतः 1 करोड रुपये असणार आहे, 1 करोड निगोशिएबल असणार आहे। तर अशाच पद्धतीचा आपल्याकडे एक फ्लॅट अवेलेबल आहे। तर अशा पद्धतीचा फ्लॅट आहे, त्याच्यामध्ये पण पार्किंग नाही, ह्याच्यामध्ये पण पार्किंग नाही। दोन्हीपैकी कोणता तरी एखादा ऑप्शन जर तुम्हाला बघायचा असेल, बिना पार्किंगचं जर चालणार असेल तर हे 2 फ्लॅट आपल्याकडे उपलब्ध नक्की आहेत। जर तुम्हाला अजून काही याच्याबद्दल माहिती हवी असेल तर मी नक्की देऊ शकतो। तुर्तास थांबतो। रामकृष्ण हरी।